रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज मला हसावं असं वाटलं किंवा भारी वाटण्यामागं एकच कारण आहे. बाल्कनी आणि बाल्कनीतनं जर बघितलं एक नंबर व्ह्यू आहे. म्हणजे एक नंबर व्ह्यू म्हणजे हा व्ह्यू आहे, हा तुमचं आयुष्यभर राहणार आहे. कारण की इथे काही बिल्डिंग येणार नाही आहेत. न येण्यापाठीमागं कारण हे आहे, जर तुम्ही खाली बघितलं तर हा जो आपला कोस्टल रोड आहे, त्या कोस्टल रोडचं ब्रिजचं काम ऑलरेडी चाललेलं आहे. एखाद्या बिल्डिंग बनवायची म्हणलं तर 20 फुटाचा गॅप ठेवावा लागतो, त्याच्यामुळे इथे काही बसू शकत नाही आहे. त्याच्यामुळे सरळ जर बघितलं तर मग डोंगर पण दिसतोय, झाडी पण दिसतात, पाणी पण दिसतंय आणि असं मोकळं ढाकळं मस्त असं सुंदर वातावरण आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे एकदम सूर्य जो आहे सकाळचा येणारा, हा बाकी तुम्हाला क्लिअरली दिसेल घरामध्ये आणि डायरेक्ट तुम्हाला हिट करणार आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अंगावरती प्रकाश, सकाळचा सूर्यप्रकाश हा 100% येणार आहे. कारण की परिस्थिती तशी आहे. कारण हे जे घर आहे हे आतमध्ये येताना ईस्टला आहे, बाहेर जाताना वेस्टला आहे. आणि मग तुमच्या ह्या बाल्कनीमध्ये तुम्ही उभं राहून असा हे आनंद घेऊ शकता. ग्राउंड प्लस तशी बघितलं 30 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला फ्लॅट पण हायर फ्लोअरलाच आहे आणि 670 कार्पेटचा हा 2 BHKचा नवा कोरा आणि अनटच फ्लॅट आहे, जिथे आत्ताच ताबा देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं घर स्वच्छ चांगल्या पद्धतीचं करून ठेवलेलं आहे. आणि घर जर तुम्ही बघितलं तर खरोखर खूप चांगलं आणि नसतं ह्या घरामध्ये नक्की तुम्हाला जाणवेल किंवा येते. हे बघा, आत्ताच रिबिन कट झालेला विषय आहे. तर हे जे घर आहे, जर तुम्ही पुढं बघितलं 2 घरं आहेत आणि ह्या साईडला बघितलं तर 2 घरं आहेत. शेजारचा 3 BHKचा फ्लॅट आहे, पण इकडे हा आपला 2 BHKचा फ्लॅट असणार आहे. ह्या फ्लॅटसोबत आपल्याला एक कार पार्किंग पण मिळणार आहे. जर कोणी मंडळी अनयूज अनटच ठाणा स्टेशनपासून 5.5 किलोमीटर अंतरावरती बाळकुम दोस्ती वेस्ट काउंटीला जर कोणी फ्लॅट बघत असतील, रेडी टू मूव्ह घर बघत असतील, तर त्यांच्यासाठी अतिउत्तम आणि बाल्कनी सहित असणार आणि असं निसर्गरम्य चांगल्या पद्धतीचा व्ह्यू असणारा जर कोणाला फ्लॅट बघायचा असेल तर मला असं वाटतं हा एक फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध नक्की असणार आहे. तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर इकडे पण अजून लोक शेती करतायत. पण आता इकडे हे बाकीचे जे झाडं तुम्हाला दिसत आहेत हे मँग्रो ट्री आहेत. मँग्रो ट्री असल्यामुळं खाडीला कटिंग व्हायला नाही पाहिजे म्हणून हे मँग्रो ट्री तोडता येत नाही येतं. कारण तोडलं तर ते पाणी परत आतमध्ये शहरामध्ये घुसणार. त्याच्यामुळे हे तसे भरपूर तोडले गेलेले असणार आहेत. पण सध्या आता हे तुम्ही जे बघता हे अशा पद्धतीचं तुम्हाला व्ह्यू बाकी एक नंबरचा मिळणार आहे. अशी पद्धतीची बाल्कनी मिळेल. नंतर जर आपण घराच्या आतमध्ये गेलो तर आतमध्ये आल्यानंतर ह्या साईडला जर तुम्ही आलात, मधला जर अंतर बघितलं तर तो मोठा अंतर तुम्हाला इकडनं बेडरूमपर्यंतचं जर अंतर बघितलं तर तेही मोठं अंतर आहे. आणि नंतर इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, जॅगवार फिटिंग सहित नवं कोरं अनयूज अनटच नक्की मिळणार आहे. इथे एक आपल्याला कार्यक्रम करावा लागणार आहे. इथे आपल्याला अँगल फरशीमध्ये काम थोडंसं करावं लागेल, कारण ही जागा जी आहे ही खरं तसं प्लंबिंगचं सगळं आहे. इथं जर थोडं काम केलं तर ही जागा आपल्याला व्यवस्थित हँडल करता येऊ शकते. पण तो आता लगेच प्रश्न नको की हा ऑथराईज आहे का, पण ते आपल्याला थोडं त्या पद्धतीनं डोकं लावून करावं लागणार आहे. नंतर जर पुढे आपण आलो तर तुम्हाला एक किचन मिळते. जे किचन जर बघितलं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे. बिल्डिंगला OC CC सगळं कम्प्लिटेड आहे. इथे आलात तर तुम्हाला एक खरं तर किचनमध्येच तुम्हाला इथे वॉशिंग मशीनसाठी पॉईंट दिला गेलेला असणार आहे. इथे सध्या तुम्हाला अजून 15-20 दिवस पाण्याचा प्रॉब्लेम येणार आहे, कारण पाणी इथे चालू झालेलं नाही. बिसलरीचं पाणी, वॉशरूम वगैरे तिकडं पाणी चालू झालं, पण प्यायच्या पाण्याची सुविधा अजून झालेली नाही आहे. प्यायच्या पाण्याची सुविधा होण्यासाठी 15 ते 20 दिवसाचा वेळ जाणार आहे. नंतर पाणी चालू होईल, पण सध्या पाणी काम चाललेलं आहे. इथे तुम्ही फ्रीज ठेवू शकता. पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला जर आला तर परत तुम्हाला एक अनयूज अनटच नवा कोरा असा बेडरूम मिळतो. ह्या बेडरूममधनं जरी तुम्ही बघितलं तर सकाळचं ऊन आणि असं निसर्गरम्य वातावरण हे तुम्हाला इथेही भेटणार आहे. सकाळचं पाणी, झाडं, डोंगर हे सगळं तुम्हाला स्पष्ट. आता मी पावसात आलो त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं जाणवत असेल. पावसाचा खूप असा आनंद येतो ह्या फ्लॅटमध्ये. मात्र पाऊस बघून असं सुंदर असं मस्त तुम्हाला फील नक्की येते. अशा पद्धतीचं हे तुमचं हे बेडरूम आहे, कॉमन बेडरूम आहे. कॉमन बेडरूमच्या आपण जर बाहेर गेलो तर बाहेर गेल्यानंतर लगेच शेजारी तुमचा शेवटचा मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमला ज्यावेळेला आपण इकडे येतो त्यावेळेला परत मी सांगितलं त्याप्रमाणे सकाळचं ऊन ह्या खिडकीमधनं तुम्हाला सुंदर आणि चांगलं येणार आहे. आणि मग तुमचा हा असा मोठा चांगल्या पद्धतीचा हा तुम्हाला बेडरूम इकडे मिळतो अशा पद्धतीचा. आता हा डेव्हलपरने 1,38 लाख वगैरे याची किंमत सांगतात, पण याची ह्या ओनरची किंमत जी आहे ती थोडी अशी रेडी फ्लॅटची आहे, ती अंडर कन्स्ट्रक्शन असणार आहे. इथे आलं तर तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट दिले गेलेलं असणं, हेही नवं कोरं अनयूज अनटच तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीचं हे घर आहे. 2 BHKचा फ्लॅट आहे. सोसायटी झालेली नाही आहे. ह्या मालकाने आत्ता बिल्डर डेव्हलपमेंट चार्ज वगैरे ज्या काही गोष्टी भरायच्या होत्या त्या भरलेल्या आहेत. आणि त्या पद्धतीनं हा जर कोणाला फ्लॅट बघायचा असेल, घ्यायचा असेल तर फोन करा. मी हा फ्लॅट तुम्हाला दाखवेन.
आता प्रश्न राहिला तो रेटचा. तर रेट कसं आहे, हे जे मालक आहेत ह्या मालकाने आपल्याला सध्यांनी सांगताना 1,27,00,000 रुपये सांगितलेली किंमत आहे. म्हणजे 1,27,00,000 मध्ये ते कमी करणार आहेत, पण खूप मोठी अपेक्षा न धरता थोडीशी जागा आपल्याला इथे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. फ्लॅट बघितल्यानंतर ऑफर करा, ऑफर करून तुमची जी मागणी आहे ती आपण त्यांच्यापर्यंत मांडू. नाही मांडलं तर किती निगोशिएशन होईल, फोन केल्यावर सांगतो किती पर्यंत कमी होणार आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं बघायचं तर बघायला, नाही तर काय बघायची गरज नाहीच आहे. व्हिडिओवरती तुम्ही बघितलं, पटलं तर पुढचा विषय आहे. हवा पण घरामध्ये चांगली आहे, कारण हे पलीकडला जर सेफ्टी डोअर त्यांनी उघडा केला तर मग इकडे हवा चांगली येते. अशा सुसज्ज. आणि बघा आता पाऊस चालू झाला, बघा किती धुकं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर हे जाणवतंय का? म्हणजे मुंबईत असलं तर हे दिसत नाही, पण बघा किती मस्त असं धुकं तुम्हाला तुमच्या घरामधनं फील करायला नक्की मिळते. पावसाळा आणि थंडीचा काळ आहे, एवढ्या काळात तर मजाच येणार आहे. उन्हाळ्यात थोडंसं असतं बाबा, सगळीकडेच असं परिस्थिती, इथं पण तीच परिस्थिती. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. 1,27,00,000 रुपये निगोशिएबल असणारी किंमत आहे. 1.27 मध्ये एक कार पार्किंग, फ्लॅट कॉस्ट आणि बाकी सगळा विषय आहे. स्टॅम्प ड्युटी रेशन प्लस लागणार आहे. जर कोणी असा नवा कोरा अनयूज अनटच फ्लॅट बघत असेल तर आम्हाला फोन करा, हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवण्यात येईल. आमचे जास्तीत जास्त घरं बघा, आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. तर ते सगळं करत राहावं, जेणेकरून आम्हाला वाटेल की बाबा हा आमचं काम कार्यक्रम व्यवस्थित चाललेला आहे, समाधान मिळेल मानसिक. त्याच्यासाठी जास्तीत जास्त घरं बघा आणि सबस्क्रायबर्स करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.